मंडळी चला आपण आज जातो आहे गोरेगावला लग्नासाठी आणि हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे, म्हणजे मोठो ब्लॉग असणार आहे हा। आणि मी आता जातानाचा सगळा प्रवास आपल्याला दाखवेन, पुढे रस्ता कसा असेल किंवा काय। थोडा पुढे येऊन आपण आता इथे थांबलोय, हॉल्ट घेतलाय, पाणी वगैरे पिऊ आणि मग आपण मंडणगडकडे रवाना होऊ। पडलाच कसं काय? चला आपण आता इथून निघतोय पुढच्या प्रवासाला, आता मंडणगडकडे जाऊ आपण। चला मग आता आपण मंडणगड तिठा जो आहे तिथे आलोय। लेफ्ट साईडला मंडणगड डेपो आहे आणि राईट साईडला आपण गोरेगावकडे आपण निघालोय। मंडणगड सोडल्यानंतर रस्ता थोडा तसा अजून रस्त्याचं काम झालेलं नाही, खराब आहे रस्ता। पुढे काही प्रमाणात रस्ता झाला आहे, पण इकडे काही प्रमाणात अजून रस्ता व्हायचं बाकी आहे। पुढे सुद्धा आपल्याला दिसेलच रस्त्याची परिस्थिती काय आहे ती। पावसाळ्याच्या आधी कमीत कमी हा रस्ता व्हायला पाहिजे। हा इथून पहा, आता पुढे रस्ता खराब लागतोय आपल्याला। आणि देशमुख बागेचा जवळचा जो रस्ता मागच्या वेळेला काम चालू होता तो सुद्धा आता झाला आहे की नाही माहीत नाही, परंतु झाला असेल असं मला वाटतं। परिस्थिती एकदमच बेकार होती। आता इथून सुद्धा हा रस्ता पुढे तसा खराबच आहे। आता कुठपर्यंत खराब आहे तो बघूया आपण, पण रस्त्याचं काम चालू आहे, पावसाळ्याच्या आधी व्हायला पाहिजे, नाहीतर मग परिस्थिती फार बिकट असणार आहे। मंडणगडकडून आपण जेव्हा आलो तेव्हा काही प्रमाणात आपल्याला सिमेंटचा रस्ता लागला आणि आता इथून पुढे डांबराचा रस्ता लागलेला आहे। बघूया आता देशमुख बागेच्या इथंपर्यंत कसा आहे रस्ता तो। देशमुख बागचा रस्ता तर चांगलाच झाला आहे। आता आपण देशमुख बागेजवळ पोहोचतो आहे आणि इथे आता वडापाव खाण्यासाठी आपण थांबणार आहोत। पुढे कॉर्नरला जे वडापावचं स्टॉल आहे तिथे आपण थांबूया। Hai.
काय आलं? चप्पल पूर्ण कामाचे झाले. कसल्या कामाचे म्हणजे? हो त्याने टाइम जाईल का मम्मी? हा पॅन्टला काय लावला? पॅन्ट खराब झाली बाई इथे. पाय तिकडे बघा. हा ये इथे पॅन्ट खराब झाली. नाही पुढे डॅम त्या साईडला तिकडे थोडं खाली उतरलंच की डॅम दिसेल तुला. पावसाळ्यातलं हे होतं मस्त भारी बघायला. काय होतं पावसाळ्यात बघायला वाटतं मस्त. तेच तर इकडे सांग काय मग काय नाही मजेत. कशाला थांबलाय तिथं? मला काय माहिती. तुला नाही माहिती मग थांबलास कशाला? तर चल गाडी घे ना. चावी दे मला. ते उचलला. चष्मा घाल चष्मा बघू दे कसा दिसतो. चष्मा घाल नको. हिरो एकदम स्माइल आहे एक नंबर. परत घाल परत घाल स्माइल एक स्माइल दाखव. ओ हो स्माइलर वॉट स्माइलर वॉट स्माइलर वॉट स्माइलर वॉट. काय झालेलं दाखव. काल सारखा चष्मा घालून दाखव. कसं काल घातलंस ना रात्री. उठे आणि दाखव. असा नाही घातलास तसा नाही घातला. जेव्हा पप्पा बोलले ना चष्मा आहे की टोपी आहे तसा. एकदा रिटर्न रिटर्न खतरनाक रुद्र. काय बोलू तुला? ते जाऊन मस्ती करू नको. मस्ती करशील का नाही? फिरायला मम्मीच काय आणखी म्हणे आधी होती नंतर. म्हणे आधी होती नंतर. काउंटरलाच शिवरायांची प्रतिमा आपल्याला दिसते आणि त्याच्या शेजारीत स्वामी समर्थांची सुद्धा प्रतिमा ठेवलेली दिसते आपल्याला. कसा आहे वडापाव? कसं आहे? अरे इकडे बघून तर चांगलं वाटलं. त्यांच्या तो उभ्या खाल्लाय नाही. तुला झालाच नाही. बघ बाईट लवकर. मस्त आहे एक नंबर. कसं आहे रे? अच्छा गरम गरम आहे. गरम गरम शेट. तुम्हाला कसं वाटलं? अरे तोंड दाखव आणि इकडे असं. मस्त आहे. मस्त आहे. खरं आहे की खोटं? मस्त वाला. खरं वाला मस्त आहे. मग खोटं वाला मस्त का बोलला? कधी आता कधी बोल. अरे खाल्लंच नाही आणि लगेच सांगतोस मस्त आहे. मग खोटं वाला मस्तच आहे ना? थोडासा खाल्ला. हा थोडासा खाल्ला. परत एक खा बघू. हो का? हळू का नाही तर चिकटल. कसं आहे? चांगला आहे. चांगला आहे. मगाशी मस्त होता आता चांगला झाला. म्हणजे एका बाईट नंतर तुला लगेच टेस्ट खाली आली. वाव. किती पळायला किती पोळे होते मधमाशांचे. त्यांना वाटतं झाडांना वगैरे एवढे मोठे मोठे ते कोण. रुद्र बोलतो काय माहिती आहे? तिकडे चांगला रस्ता बघितून मी विचारतो दादा मागच्या वेळा आलो ना तो रस्ता चांगला झाला की? मला काय माहिती. निघाला ना तिथून. त्याचा तेच विषय चालू होता. दादा तो खराब रस्ता होता तो चांगला झालाय की नाही? तो नव्हता येणारच. मग खराब रस्ता असेल तर मग नव्हता येणार. आधी बोलायचं तुला बसने पाठवलं असतं आम्ही. पप्पा जोर ठेवली असती. हो तुला बसने पाठवलं असतं ना आम्ही. मग आता काय उद्यायची की नाही आपला तर नाही ना. चला नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला निघालोय. आता खाली डॅम आपल्याला दिसतोय. इथून पुढे गेलो की लगेच आंबेत आणि आंबेतचा घाट चढून लगेच मग आपण गोरेगावला पोचूच.
मंडळी चला आपण आंबेडचा ब्रिज क्रॉस करून आता गोरेगावकडे घाट चढून वरती जाऊ आणि घाट चढून झाल्यानंतर लगेच गोरेगाव लागणार आहे. आता आपण डायरेक्ट गोरेगावलाच भेटू. आज हळद आहे आणि उद्या लग्न आणि पुढचा लग्नाचा आणि या सगळ्यांचा आपण व्हिडिओ आपल्यासमोर येईलच. त्यामुळे आता इथून पुढं आपण दाखवणार नाही आहोत. घाट सेक्शन चढून गेलो की लगेच आम्ही गोरेगावकडे जाणार. जरा आडवळणाचा रस्ता आहे, तिथून लगेच अंकितच्या घरी पोचू आणि मग तुम्हाला पुढचं दाखवेनच.